पाहत पुढची बातमी। देवस्थानांच्या इनाम जमिनींच्या कायद्याच्या मसुद्याला स्थगिती देण्यात आली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी या संदर्भातली माहिती दिली। आक्षेप आणि हरकती आल्यामुळे कायद्याच्या प्रारूपाला स्थगिती देण्यात आली। या संदर्भामध्ये समिती स्थापन करून कायद्याचं प्रारूप नव्याने ठरवण्यात येणार आहे। या समितीमध्ये महसूल सचिव आणि 2 विभागीय आयुक्त देखील असणार आहेत। देवस्थानच्या जमिनीवर बलाढ्य लोकांचं अतिक्रमण असल्यामुळे देवस्थान खाली करू शकत नाही आणि त्यामुळे सरकारने जसं वक्फ बोर्डामध्ये आहे की सरकार जमीन खाली करून देतं, तसा कायदा या राज्यामध्ये यावा। देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं। ज्या कुळाने गेलेल्या आहेत त्या कुळाने द्याव्यात, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता। 6 मे ला आम्ही या ठिकाणी कायद्याचं प्रारूप हे पब्लिक डोमेनला टाकलेलं होतं आणि 1 महिना काल 5 जून पर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते। आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे।